नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोदी आवास योजनेसंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 1,30,000 रुपये अनुदान मिळणार आहे। यासाठी अर्ज कुठे करायचा, यासाठी कागदपत्रे कोणती लागेल याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, यामध्ये बघितलं तर मोदी आवास योजना घरकुलांतर्गत इतर मागास बहुजन विभाग यांच्या अंतर्गतचा हा GR आहे। या अंतर्गत आवास प्लसमधील जे प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले लाभार्थी असतील, आवास प्लस प्रणालीमध्ये नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी असतील, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी असतील, यांना जे आहेत या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। या अंतर्गत ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत त्यांना 1,20,000, तर डोंगरी आणि नक्षलवादी भागातील लाभार्थ्यांना 1,30,000 एवढे जे अनुदान दिले जाणार आहे। यासाठी आवश्यक कागदपत्रामध्ये 7/12 मालमत्ता नोंद पत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल हे कागदपत्रे तुम्हाला लागतील यापैकी एक, आणि नरेगा जॉब कार्ड, बँक पासबुकची तुम्हाला प्रत द्यावी लागणार आहे। आणि यासाठी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये अर्ज करता येणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।